आजकाल फक्त फसवेगिरी होते, कोणीही प्रामाणिक राहिलेले नाही असे सर्रास म्हटले जाते. पण यालाही काही लोक अपवाद आहेत याचीच प्रचिती नुकतीच आली आहे. झाले असे की ग्रामीण मानव विकास संस्थेचे आळंदी मरकळ रोड धानोरा फाटा तालुका खेड जिल्हा पुणे येथे छाया वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमाला शासकीय अनुदान नसल्यामुळे सदर वृद्धाश्रम देणग्यावरच चालवला जातो. या छाया वृद्धाश्रमाची एक गाडी देणगी गोळा करण्यासाठी बिजली नगर बळवंत नगर चिंचवड येथे फिरत होती. या गाडीसोबत रवी मंजुनाथ हे देणगी गोळा करीत होते. त्या ठिकाणी वत्सला दशरथ छाग यांनी रवी मंजुनाथ यांना तांदूळ व काही कपडे दिले. दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी 5 वाजता ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष साळवे व कार्याध्यक्ष संतराम अंकुश सावंत यांना एक फोन आला आणि सांगितले की छाया वृद्धाश्रमाची एक गाडी देणगी गोळा करण्यासाठी आली होती. आम्ही त्यावेळी तांदूळ व काही कपडे देणगी म्हणून दिले. पण दिलेल्या कपड्यात चुकून 3000 रुपये गेले आहेत. हा फोन ऐकताच वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष संतराम अंकुश सावंत यांनी लागलीच रवी मंजुनाथ यांना फोन केला. तेव्हा रवी मंजुनाथ म्हणाले की साहेब, मी गाडी दारातच लावली असून अजून त्यातील कोणतेही सामान बाहेर काढलेले नाही. मी उद्या पुन्हा चिंचवडला जाऊन त्यांच्यासमोरच कपड्यांमधून पैसे काढून देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी रवी मंजुनाथ हे चिंचवडला गेले आणि वत्सला बळवंत छाग यांच्या घरी त्यांच्या समक्ष कपडे उचकटून त्यामध्ये असलेले 3000 रुपये परत केले. या घटनेमुळे छाग परिवाराला अत्यानंद झाला. त्यांनी ग्रामीण मानव विकास संस्थेचे आभार मानले आहेत.